ज्ञानेश्वर विद्या 15वा संसार वृक्षाचे निरूपण करताना माऊली ज्ञानोद्वारा संत श्री महामणी ज्ञानोद्वारा अर्जुनाला नाम जगताला बोध करताना अहम वृत्तीचा तो शक्ती आहे. अहम संपना आणि जडाचा बुद्धीनं परित्याग करणं, दुःखातून बुद्धीनं अलग होणं. अलग जे दुःखमुक्त बुद्धी किंवा जीवात्मा, त्या दुःखाचा अंत म्हणजे वेदांत. हा ग्रंथ अधिकाऱ्याचा आहे. हे ज्ञान अज्ञानी जीवासाठी संजीवन बुटी आहे. ती मनाला सुख देणारी एक चिन्मयता स्फूर्ती आहे. आणि हे ज्ञान हृदयात जेव्हा बोधानं विराजमान होत तर हे जडत्व निघून जात. म्हणून श्रवण करावं लागतं, बाकीचं काही नाही. श्रवण म्हणजे काय? ऐकणे, बुद्धीनं ऐकणे, अंतःकरणाने जाणणे आणि परमात्म्याची ओळख करून घेणे आणि सुखाचा आविर्भाव तयार होणे. आणि जे सौख्य तुमचं लाभलेलं नाही, तुम्हाला सुखाचं सौख्य, त्याचा लाभ होतो ते श्रवणानं. जे सुख मिळतं वेदानं, ते कळतं बोधानं, आणि तो बोध मिळतो संतानं, आणि संत प्राप्ती होती पुण्यानं. पुण्य मिळतं सत्कर्मानं, आणि सत्कर्म मिळतात सत्वगुणानं, आणि सत्वगुण मिळतो तुमच्या शुद्ध आचरणानं. म्हणून शुद्ध आचरण पाहिजे, वाणी पवित्र पाहिजे, आणि अधिकार उच्च पाहिजे, संघ साधूचा पाहिजे, आणि मन ईश्वराच्या प्राप्तीसाठी निखळ पाहिजे, आणि त्या मनाला ईश्वराच्या भेटीची इच्छा पाहिजे. ते मन जगताला सोडण्यासाठी तयार पाहिजे. त्या मनामध्ये वेदाचा साक्षात्कार पाहिजे, आणि त्या बुद्धीला साधूचा आधार पाहिजे, आणि त्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमेश्वराची जाणीव त्या मनाला झालीच पाहिजे. त्याचं नाव आत्मसाक्षात्कार. इथं मी थांबते, कारण 1 घंटा गेल्यामुळे भगवंताने सांगितलेले वेदाचं निरूपण आणि गीतेचा भावार्थ आणि ओवीचा साक्षात्कार करणारा ज्ञानाचा फलितार्थ हे आता आपल्याला ऐकायचंय. ज्ञान कसं फलीभूत होतं? फळ देतं. फळ फलीभूत म्हणजे फळ देतं. फळ म्हणजे त्या सुखाच्या अनुभूतीत येतं, आणि सुखाच्या अनुभूती म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला पाहता येतं. त्याचं नाव श्रवणाची भक्ती, परमेश्वराची प्राप्ती, आणि सुखानं मनाची तृप्ती. याला म्हणतात वेदांताची रीती. खूप सुंदर आहे हो. पुरण भार अमृत आहे. तसं तर त्या स्फुरणात राहावं. पर्यंत सोडवणं महत्वाचा टप्पा आहे. चला आपले विषय 39. संसार वृक्षाचं निरूपण करताना भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाला कसं जागृत करतात, आणि आपला जीव कसा, आपली बुद्धी कशी जागी होती, मनुष्य प्राणी कसा शुद्ध होतो आणि आयुष्य सार्थ केला होतो, त्यावरून शिकायचं. ओवी नंबर 138. हा संसार वृक्ष तैसा मोरत मांडत सहसा, न देखो निनो कपिसा अव्यय माणे. हे झाला 39 प्रियाचा वेग देखे. हा संसार वृक्षाचा वेग जर पाहशील, देखे प्रियाचा वेग देखे. हा संसार वृक्षाचा वेग इतका भयानक वेग ह्याचा. कवा तुटतो, कवा येतो, कवा पडतो भांडी, कवा नवीन येते हे कळत नाही. ह्याचा वेग जेव्हा तू बघशील, जो हा क्षणिकायसा ओळखे. हा संसार वृक्ष क्षणिक आहे. क्षणामध्ये नाश, क्षणात उत्पत्ती. त्याला म्हणतात सृष्टीवाद. आज पाठ झाल्यानंतर आवाज घेणारे, ज्याला जायचं त्याने जा, तुमच्या वेळामुळे माझा घात आहे. त्या बायका वेग देखील जो हा क्षणिकायसा ओळखे. हा संसार वृक्षाचा नाश आणि उत्पत्तीचा जो वेग आहे, हा जे ज्ञानाच्या माध्यमातून ज्या जीवानं जाणला, तो खरा भक्त आहे माझा, खरा श्रेष्ठ उत्तम आहे तो. आणि हे वेग कळत नाही, तो अधम आहे.
तर मग भोग कळतो, वासना कळती आणि फक्त ध्येय कळतो, प्रपंच कळतो आणि लेकर बाळ कळते. खान सगळं व्यवहारापुरतं असावं, नंतर अलग होत जावं, ज्ञानमय अवस्था भोगत जा, वृत्तीला त्यागत जावं, आपल्या स्वरूपात थांबत जावं आणि अवाच्य बनून त्या स्थितीत थांबावं, परमात्म्याचं सुख भोगावं. देहावर कशाला यावं? दुःख भोगायसाठी का? फार कठीण अवस्था आहे ज्ञान मांडायला. आम्हाला लय जपून बोलावं लागतं. कळत नाही किती सांगून, बुद्धीला झेपत नाही ज्ञान. तेवढंच पाप असतं, तेवढा ज्ञान असतं, तेवढा त्याच्या मन त्यांचा साठा असतो पापाचा. म्हणून तर साध हे अनुवाद करणारे न करणारे लोकांना ते चुपचाप का बसतात? अधिकारच नसतो ना. तर 10 बायका आल्या घरी तर दूध 5 कप असतं, तिथली म्हणते जाऊ द्या, आता केळे देऊन टाका, 12 केळं आहेत आणि दूध 5 कपच आहे, 4च कप दूध आहे आणि 6 कप पाणी समजा मध्ये मिसळत नाही. मग दूध नाही म्हणून सांगायचं नाही आणि केळं देऊन हाकले सरायचं नाही. नासके केळं काळे बांद्रे पडलेले कुणी खात नाही, देऊन टाकले. हा, कुणी खात नाही, घरात केळ वाटायचे. काय टेंडन्सी आहे, कसा अधिकार उणीव आहे. फक्त फॉर एक्झाम्पल दिले मी की जो बोध बुद्धीला ग्रहण करता येत नाही, वेदाचं ज्ञान हृदयात थांबत नाही आणि मन भगवंताकडे जात नाही. अज्ञान टाकता येत नाही आणि ज्ञानमय अवस्था भोगता येत नाही. वेदाची शक्ती बुद्धीमध्ये प्रवाहित होत नाही आणि साधूची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माऊलीचं ज्ञान हृदयामध्ये थांबत नाही, तोपर्यंत अज्ञान संपत नाही आणि इंद्रियाचा विकार जळत नाही. मी कोण कळत नाही. म्हणून अधिकार उंच पाहिजे आणि श्रवण मस्त पाहिजे, साधू ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि बुद्धी पवित्र पाहिजे. तेव्हा ती पवित्र बुद्धी त्या बोधाला धारण करते आणि अज्ञानाला टाकून आपल्या आपल्या रूपात थांबते. त्याला म्हणतात साधकाची खरी स्थिती. हॅलो, ह्या शेवड्या बायकांना दुसरं काही मुंडक खाली मुंडक वरी, दुसरं काय बरोबर आहे. तुम्ही 15 वाजता पाठ म्हणून तुम्हाला बोलती बराबर बस खाली गपचप. एक शब्द कळणं, माती डोकं वळलं इकडे. रोज थांबणं, ज्ञानामध्ये थांबता येईना, सहानुभूती भोगता येईना, व्यवहाराला टाकता येईना, देहभाव सोडत सुटणं, बंधन तुटणं, मोक्ष मिळणं. धरती पोतीला हातात, कशाला धरती का तो? कमी मान अधिकार वाढवा आणि ओवीचं ज्ञान हृदयात पाजळा आणि ती स्थिती भोगा. ओवी काय म्हणते ते ऐका आणि त्यानुसार वर्तन करा. जशी स्थिती आहे तसं भोगणं, जसं सांगतं तसं ऐकणं आणि त्यानं इंद्रियाचं जो विकार आहे तिथून पुढे तेच विषय म्हणून बोलायला तुम्हाला. मला करायचे का तुमच्यावर? तुम्ही ऐका की सुधरा की न सुधरा, खड्ड्यात जा. माझं काय चाललंय? बंधन तुम्हाला, जन्म मृत्यू तुम्हाला, नरक यातना तुम्हाला, गर्भवास तुम्हाला. आम्हाला काय करायचं? आमचा रस्ता आमच्या घरून स्वच्छ केला, आमचं आयुष्य आम्ही गुरु चरणावर राहिलं, आम्ही ज्ञान आमच्या हृदयामध्ये पेरलं आणि अंतःकरणामध्ये साधूच्या बोधाला धारण केलं. आमचं कार्य आमच्या साधूने केलं. तुमचं बघा आता. अभिमान नाही, गर्व नाही, वस्तुस्थिती. आमच्या म्हणताना जी ओवी श्लोक म्हणतो तुम्ही, तर ऊर्ध्व म्हणजे काय, मूळ काय, मत्स्योत्तम काय, कधी विचार करता का तुम्ही? 39 आपण प्रियाचा वेग देखे जो हाकणी कैसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिके होत जात. हा संसार वृक्ष इतकाचा वेग बघून हा कोटी वेळा म्हणजे कोटी वेळेस संपतो आणि उत्पन्न होतो, ह्याचा नाश होतो आणि उत्पन्न होतो. हा प्रवाह थांबत नाही. हा संसार वृक्ष दिसून खरा नाही, हा क्षणिक आहे, अनित्य आहे. हे बुद्धाने जेव्हा जाणलं तर संसाराचं प्रेम, संसाराचा आसक्ती, संसाराचा मोह आणि संसाराचा संबंध हलक्या हलक्या बुद्धी सोडून देते. म्हणून ओवी कळावी लागते. कळायला प्रेरणा. हो माऊली, खरंच आहे. संसाराचं अनित्यत्व हे कळाल्याशिवाय कसं ते संसार आपल्याला सुटतच नाही रे. म्हणूनच हा महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. हे संसार कोटी वेळेस
ह्याचा नाश उत्पन्न होतो हा क्षणिक आहे, ह्याचा सुख नाही हा खोट आहे, ह्याचा संबंध करू नये, ह्याची आवड धरू नये, हे मनाला जेव्हा आपण समजावून सांगितलं बोधाच्या द्वारे, तर हा अध्याय तुम्हाला फलीभूत होतो आणि मनाचा अधिकार वाढतो आणि बुद्धी प्रगल्भ होती आणि ज्ञान बुद्धीत नांदतं आणि मन अज्ञानातून बाहेर निघतं. तुला असे म्हणते त्याचा वेग खूप आहे, तो उत्पन्न होतो आणि नाशतो, तर तुम्हाला वेग दिसत नाही. कोटी वेळा उत्पन्न होतो आणि कोटी वेळा नाश होतो. दिसताना तो खरा नाही, त्याच्यापूर्वी तो नाही, दिसतानंतर राहणार नाही. हा वृक्ष दिसून खरा नाही, मिथ्यात्व आहे, हा क्षणिकत्व आहे, हा अनित्य आहे, ह्याच्यात फक्त दुःख आहे, तो खरा नाही. हे जेव्हा देहाची जाणीव तयार होती आणि बुद्धी परिपक्व होती, तेव्हा अंतःकरण पाक होतं, ज्ञान आत जातं, अज्ञान भस्म होतं आणि तिथे ईश्वराचं प्राकट्य होतं. होयचं फल ज्ञाना वाचून मूळ याचे असले पण टवाळ, ऐसे झाड सिनसाळ देखिले जेने, ऐसे झाड सिनसाळ देखिले जेने. ओबी अशी बुद्धी हृदयात ठेवत जावी. हे गाणं वट्टा चमचा हे बंद करावं. व्यवहारापोटी तिथं मरावून पुन्हा बाहेर निघावं. काय भनभन डोक्याला ताण. किती स्वयंपाक करते बाई, एका मिनिटाचं काही चुकलं की ते पुरुष अंगावर फडा 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 कडा कडा खडा खडा करते. एका दिवशी चुकलं असतं ना बापा, गिळ ना गपची. रोज खातो ना फुकट आहे तर बसून. थोडं चुकलं तरी किंचित. तुम्हाला वाटतं पुरुषाला लई छान म्हणते, बाईला बाईची बी चूक आहे, पण जास्त बाहेर डोक्यात घेत नसते मी. घर माती जात ते. पण त्यांना बी कळायला पाहिजे की एखादी जर चूक झाली किंचित तरी गपचे बसावं, सहन करावं. तिला बी जीव आहे आणि वरच्याला तर होत नसतं. जसं जसं वय होतं, जसं जसं चिंता होती, तसं दुःख तुम्हाला ग्रासून टाकतं, तर ते संसार झेपत नाही. पुढे पुढे 50च्या पुढे नाही जमत. माझी 4 वर्ष 6 महिन्यात अवस्था बदलली. झोपावंच लागायले मला. नाही तर ही पाठ कधी टेकली नव्हती जमिनीला, आयुष्यात नाही. तो पण असतो समज नाही नाही, खूप अवघड आहे माऊली, अतिशय अवघड आहे. आणि समजून घेत नाहीत लोक आपल्याला. सुख नाहीच त्याच्यात, कुठून मिळेल आपल्याला? आपलं पाप आपल्याला ते भोगावंच लागणार आहे. बरोबर. नाही अज्ञाना वाचून मूळ, नाही अज्ञाना वाचून मूळ. हा संसार वृक्ष दिसतो, तुम्ही आहे म्हणतात, ह्याचं मूळ अज्ञान आहे. ज्याला ज्ञान आहे हा संसार वृक्षाचा बाध होतो. दिसतं ती माझं रूप आहे, परमात्माचं आहे, तिथे आनंद हा संसार वृक्षाला प्रकट झालाय. पुढं संसार आहे म्हणून हा दिसतो. कशाला का दिसतो? त्याचं मूळ अज्ञानामुळे दिसतो संसार वृक्ष. आता पुढे चला. नाही अज्ञाना वाचून मूळ हे याचे असले पण टवाळ. बघा, टवाळ म्हणजे खोट. हे असते पण म्हणजे दिसणं. हे दिसणं खोट आहे म्हणजे काय देवा? अरे अर्जुना, अंधारामध्ये लज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो ना, मग हे खोट आहे म्हणून दिसतो ना. पदार्थ दिसतो तो वृत्तीच्या साह्याने, त्रिपुटीच्या माध्यमातून, पण भगवंत कळतो तो बोधाच्या साध्यातून, साधनातून. भगवंतच प्रगट झालाय ना जगतरूपानं. पण जेव्हा भगवंत जगतरूपानं प्रगट झालाय तर विवर्तवात तिथं घटवता येतो. पण ज्याला विवर्तवात कळत त्याला नाही झेपत नाही, किती कोणतेच मार्ग असू दे. पण वेदांताचा पाया म्हणजे विवर्त आणि दृष्टीसृष्टी, अजातवाद, अध्यासवाद. ह्या बैठकी संतांच्या माध्यमातून ज्याने लावून घेतल्या साधकानं, तो प्रवीण होतो ज्ञानामध्ये. म्हणजे अध्यात्माची बैठक नाही, साधूची संगती नाही, श्रवणाची, त्याला अध्ययनाची रीत माहित नाही, स्वतःच्या बुद्धीनं काय होणार आहे? माती. शाब्दिक ज्ञान होईल, अनुभव ज्ञान नाही. त्याला वृत्तिगत म्हणतात. ते पण साधू सेवा होत नसतं, पण बळजबरी म्हणावं लागतं आम्हाला नाविलाजाने. कारण मोक्षाची बैठक, ज्ञानाची सिद्धता, अज्ञानाची निवृत्ती ही साधूच्या संगतीत होती. घरात बसून मांडे घालून नाही. अनुभव घेऊन बोलते, ऐकून वाचून नाही. त्याचा अनुभव घेतलाय मी. अध्ययन काय असतं, श्रवण काय असतं, मनन काय असतं, अनुवादानंतर आपण काय ऐकलं, ते गुरुपाची मांडणी काय असते, हे जेव्हा ज्याला कळत नाही त्याला काय मिळणार आहे माती दगड?
पुण्य होईल, अज्ञान जात नाही, बिलकुल नाही. लिहून ठेवायचं कोऱ्या कागदावर की विवर्तवाद, अध्यासवाद, दर्शसठीवाद, प्रतिबिंबवाद, अजातवाद हे सगळे वाद जेव्हा गुरुकडून अध्ययन करून त्याच्या शब्दाचा भावार्थ बुद्धीमध्ये जेव्हा रेंगाळतो, तर तो अध्यास ते वाद जेव्हा आपण अनुग्रह करतो गुरुकडून, तेव्हा हा सृष्टीचा नियम, वेदांताची बैठक, अज्ञानाची रीती आणि ओबी मधल्या बोधाची स्थिती त्या हृदयात प्रगट होती. तवर नाही ती स्मारका येऊ दे, ब्रह्मदेव येऊ दे, खाली हेच बोलणार मी त्याला. हे आहे ते सत्य. अध्यात्माची बैठक म्हणजे ज्ञानाची पद्धत. ओबी पूर्ण कळणं म्हणजे अध्यात्माची बैठक बसून घ्यावी लागते. पंचकरण, विचार सागर, विचार चंद्रोदय, प्रतिप्रभाकर, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी, गाथा, ब्रह्मसूत्र, 65 असे ओव्याला ग्रंथ लावून घ्यावे लागते. ढिगारीच्या ढिगारी. आणि सगळे हाडाच्या सापळा तिथे मंत्र करावं लागते. बैठक बसून त्याला झिजवावं लागते. संसार करून पैसा कमवून झिजते का हाड? वासना तिथं मरेपर्यंत वासना आहे. काही काळ तो थांबला पाहिजे. व्यसने संसार म्हणजे, आणि आसने म्हणजे परमार्थ म्हणजे योगासन. हे व्यसन, इथे व्यसनात अनर्थ आहे आणि योगामध्ये सार्थक आहे. मरेपर्यंत कमव वाटतं माणसाला. ज्ञानाची कमाई कधी करतो बाप्पा? थोडे सोडून द्या, आमचा विषय नाही. तर मरू द्या, कोणाला कसं जगायचं जगू दे. आमचा ज्ञाना वाचून मुळे याचे असले पण वाळ, ऐसे झाड सिंध साळ देखील जेणे. ऐसे झाड सिंध साळ हे संसार वृक्ष झाड आहे. सिंध साळ अनित्य आहे, ते खोट आहे. ऐसे झाड सिंध साळ देखील जेणे. असा संसार वृक्ष खोटा आहे असं ज्यानं देखलं तो माझा भक्त आहे, तो ज्ञानी आहे, तो मुक्त आहे, तो श्रेष्ठ आहे, तो परम आहे, तो पावन आहे, तो पवित्र आहे, तो एक आहे, तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे. देखील जेणे. ज्यानं देखलं ज्ञाना दृष्टीने हे झाड चिंचाळ खोट आहे, तो खरा आहे, जगात खरा आहे, जगात पवित्र आहे. त्याच्याकडे माझं लक्ष असतं, कारण तो माझ्यात आहे, त्याला मी सोडतच नाही आणि तो माझ्यातून निघतच नाही. तो परम भक्त आहे, परमभक्त आहे, ज्ञानी श्रेष्ठ आहे. मानो या न मानो यही सिद्धांत है. तुम्हारे न मानने से क्या होगा? मशक दास म्हणतो मी जगाचं वर्णन करतो. हवेत गेलं की पडतो खाली मरून. दास मशक मशक न ओलांडी सागर म्हणतात ना. मेरू न मुंगी मेरू न ओलांडी. मुंगी म्हणली मी आता पर्वत ओलांडून दाखवते. दाखवल का तरी कोणत्या तरी जन्मात? असं हे का साधविना होत नाही. तैसे झाड हे संसाळ देखील जेणे. आता ज्ञानेश्वरी घ्यावी. आता दुसरं काय घेतात? सगळे हजारो ग्रंथाचा उगम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. लाखो ग्रंथाचा भांडार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सुखाचा पाऊस म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आत्मचिंतन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. माझं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. माझ्या सुखाचा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. याच्यासारखं कुठे दुसरं काय माती कुठं तेच आहेच आहे. हे वाचून सगळं कळतं की खरंच आहे. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंड सद्गुरु म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. चार वेदाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वेदाचा गीतेच्या श्लोकाचा भंडारा म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी आहे. श्लोक कळत नाही तर ओवी तर कळून घ्या की. बाय म्हणतात अनुवाद येत नाही, तुला कळत नाही म्हण ना. येड्याचा बाजार. एवढं वय झालं ऐकून ऐकून मुंडक हालायला, गुडघे लगल वाकायले, कंबर सर संपुरी. मला कळत नाही. पण काय केलं आजवर तू? 20 वर्ष 30 वर्ष इकडे होती ना, काय भली कळले का? का वाटत नाही? वाईट करोड येत नाही. अधिकार मेलेला असतो आणि पाप सज्ज असत, मन अपवित्र असत आणि त्या बुद्धीला तेवढा छेपण्याचा अधिकार नसतो. वाढवा ना मग. अहो रात्र चिंतन करा ना. दगडाला पाना फुटल घेऊ पण मेहनत बिलकुल नाही. म्हणून तर अनुवाद येतले बायांना. मला 100% माहिती आहे. मला सांगायची गरज नाही तुमची कोणाची. प्रयत्नच नाही, निष्ठा नाही, ध्यास नाही त्याचा. बटन दाबायचं, ऐकायचं, झोपायचं.
एक बटण्यात का 10 लिंक 10 बटणं म्हणजे ऐकून मुक्त होते. बरं हो मा चला. तया ते गा पंडसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता. तया ते गा पंडसुता ज्यानं संसार वृक्षाला चिनसाळ म्हणजे खोट बघितलं खोट्याचा निश्चय केला तो सिद्ध महात्मा होतो. साधक आहे, साधनेवर येतो. तया ते गा पंडसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता. मी सर्वज्ञ कृष्ण परमात्मा आहे, जगाचा चालक पालक मालक आहे. काय म्हणतो त्याला सांगा देवा. पै वाग ब्रह्म सिद्धांता वंद्यतोची तो पूज्य जगामध्ये. वाग ब्रह्म सिद्धांत ऐका. अरे बापरे, तो सगळ्या जगात श्रेष्ठ आहे असा कृष्ण परमात्मा सगळ्या जगाचा मायबाप मी म्हणतो. तो जगात पूज्य आहे. ज्यानं ह्या संसार वृक्षाला मिथ्य जाणलं आणि त्याचं दर्शन घेतलं, त्याचा वेग बघितला, हा वृक्ष खोटा आहे असं जाणून घेतलं आणि संसार वृक्षाचा संबंध बंद केला, अज्ञानाचा परित्याग झाला, तो ब्रह्म झाला. तो सगळ्या जगात पूज्य आहे हे मी सांगतो कृष्ण परमात्मा. तेगा पंडुसुता त्याला म्हणजे ज्यानं संसार वृक्षाचा वेग बघितला, हे टवाळ खोट समजलं आणि वृक्षाचा बात केला आणि ते श्रवण त्या बुद्धीमध्ये थांबलं. तर तो कोण आहे. मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता. मी सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्मा आहे, तो जाणताय खरा. मग कसा आहे पुढं. पै वाग ब्रह्म सिद्धांता वंद्यतोची वाग ब्रह्म सिद्धांता वेदानं सांगितलेल्या सिद्धांताचा जाणणारा. वाग ब्रह्म सिद्धांता वेदानं सांगितलेल्या ब्रह्माचं निरूपण करणारा सिद्धांत त्यानं जाणला. तो जाणता, तो पवित्र आहे, तो पूज्य आहे, तो वंदनीय. त्याला नमस्कार मी करतो. जगानं पण त्याला नमस्कार करावा. पूज्य म्हणजे वंदनीय. कळाला का अर्थ बायानो. 15 मी त्याला पूज्य म्हणतो, पूज्य येतो मला. वाक ब्रह्म सिद्धांता वेदानं सांगितलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या सिद्धांताचं अनुकरण करून तो सिद्ध दशेला गेला. ओवीचं फल त्याला मिळालं. 15 अध्यायाचा रस त्याला कळाला आणि हा संसार वृक्षाचं निरूपण त्याच्या बुद्धीनं जाणलं. त्यानं मला मानलं आणि वृक्ष खोटा आहे असं त्याला निश्चय झाला. तो पूजनीय जगामध्ये. बघा पुढचं वाचते डबल. आम्हालाच गरज, तुम्हाला काय गरज आहे. वंद्य तोची. वंद्य म्हणजे का नमस्कार करणे की नाही सांगा. वंदनवती वंदन करणारा तो एक श्रेष्ठ महात्मा ज्ञानी आहे. काय बोला आता खरंच आहे, तो श्रेष्ठ आहे. किती ते संसार वृक्ष त्यानं अनित्य आहे हे जाणलं आणि त्या वेदांताचा सिद्धांत त्यानं मानलाय. ब्रह्मस्वरूपाची सिद्धता करून देणाऱ्या सिद्धांतामध्ये तो आला. तो सिद्ध दशेत गेला. त्यानं त्या संसार वृक्षाचा बात केला. त्यानं मला जाणलं, त्यानं मला मानलं, तो माझ्या हाताला. आणि त्याचं मग त्याची वंदन ते भगवंत स्वतः करायले. सर्वज्ञ कृष्ण परमात्मा हे स्वतः बोलायले. वंद्य तोची वंदन करण्यासाठी योग्य आहे तो. जगाला हवे आणि मला मी सुद्धा वंदन करतो त्याला. वंद्य तोची माऊली. म्हणून तर सद्गुरुनाथ पद आहे ना माऊली. म्हणून तर सद्गुरुनाथाला एवढं मोठं पद आहे. सगळेजण वंदन करतात. सगळे देव, देवांचाही देव, ते सगळे तुमच्याच पुढे नमतात. वंदनीय आहेत आमचे गुरु माऊली. हो बेटा. माझे गुरुजी, माझे महात्मे, माझे महाराज. काय काय ओवीचं फल आहे. आपण पारायण करताना किती वस्ती बायाने पारायण केले असते, किती बायांना बोट फिरले असते, पण ही जाणीव आहे का. नाही माऊली. खरंच नाही कळत नाही. संसार वृक्ष कशासाठी रूपक दिले माऊलीने ते पण कळत नाही. काय रूपक द्यायले, काय दृष्टांत मांडले तेही कळत नाही. सिद्धांत काय तेही कळत नाही. कुठं काहीच कळत नाही. पोट फिरू फिरू बेजार 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 जोडणे. तया एकाशीच उपयोगा गेली. किंबहुना झियाले ज्ञानही तेने. किंबहुना झियाले ज्ञानही तेने. त्या महात्म्यामुळे, त्या ज्ञानी पुरुषामुळे माझं ज्ञान जिवंत राहतंय. अर्जुना बोल वाचते जरा कानावर ठेवा.
किंबहुना जी आले ज्ञानही तेने. माझं ज्ञान त्याच्या पुरुषामुळे जगते, जिवंत आहे कलियुगापर्यंत. समजते का? हो माऊली, 5,000 वर्षापूर्वी सुरू आहे. तुमच्यामुळे आज श्लोकाचा ओवीचा रस आम्ही प्यायलो. खरं ते रूपक काय केलं तर माऊलीने तेव्हा त्याचा अर्थ आम्हाला आज कळायला, आज बुद्धी ती ग्रहण करेल. आणि आज या संसार वृक्ष अनित्य हे आम्ही आता निश्चय केला की नाही, दिसणारे हे वृक्ष हे पदार्थ हे सगळे खोटे अनित्य आहे. त्याच्यामध्ये जो नित्य परमात्मा आहे तोच मी आहे, हेच आमची वृत्ती झाली माऊली. हाच निश्चय आहे खरा आता. ऐका, योग जात जोडले या एकाशीच उपयोगा गेले. ज्यानं संसार वृक्षात आणला, माझं ज्ञान प्राप्त केलं, माझ्या ओवीचं धन लुटलं, सगळे योगाचं फल त्याला मी देतो. बघा, योग जाताचे जोडले तया एकाशीच उपयोगा गेले. ते एक ज्ञानी पुरुषाला सगळं योगाचं फल मी आपोआप त्याच्या पदरात टाकतो. आणि त्या ज्ञानी माणसामुळे माझं ज्ञान जिवंत ठेवतो. त्याच्यामुळेच माझं ज्ञान जिवंत राहतं आणि प्रत्येक जीवाच्या आत जातं. ते जीव मला भेटतो, माझी ओवी त्यांना कळती, सिद्धांत त्यांच्या सिद्ध होतो आणि त्याचा अनात्मा बाधित होतो आणि तो आत्मा माझ्यात एकरूप होतो. म्हणून त्या ज्ञानी महात्म्यामुळं माझं ज्ञान जिवंत राहतं. म्हणून त्याला मी वंदन करतो. एकदा असे धरत जाऊ येतं, मोठं नाही बोलत. एकदा होऊ दे. आता तुम्हाला दुपारी पाठ घेते म्हणलं, काल थकून गेले. मुक्ती आहे, माझं जीवन आत्मतृप्ती आहे. बाकी मला काय देणे घेणे नाही. किती वेळेस तर दुपारून चिंतन घेते म्हणते, थकून जाते. एकदा वारी होऊ द्या माझ्या आषाढीची पांडुरंगाची, आणि मग तुम्हाला सांगते टाइम टेबल करू. विचार सागर ज्ञानेश्वरी हा महत्वाचा आहे. ओवी त्याद्वारे परत मजबूर झाले मी सुद्धा. आणि झालेल्या बरोबर भावार्थ घ्यायचा आणि सार्थ करून माझ्यात यायचं, ज्ञानमय व्हायचं, अज्ञानाला सोडायचं. हे माऊलीच्या अवताराचं कार्य आहे. हे जर झालं तर माऊली जागेवर स्वतःलाच काय समज किती आनंद होत असेल, शब्दाला वर्णन नाही तिथं. परिसीमा नाही माऊलीच्या आनंदाची. किती माऊली आज खुश असते, किती आनंदात डुलत असते. एवढी पाजलत किती आनंद आम्हाला, तर केवढा भयानक आनंद आहे, शकत नाही. अगदी त्या दिवशी मला स्क्रीन फोटो आला. हे अर्जुन आता बस झालं, ज्ञानी महात्म्याचं पालाळ बस झालं बापा. हे असं हे बोल नाही वाणी झेल तो कवणे. त्याचं वर्णन काय करू रे आता. वाणी झेल तो कवणे, जो भवरूक जाणे उखे अहिंसा. असा महात्मा कोण असेल रे. हा संसार खोटा म्हणून समजून घेईल आणि खोट्याचा निश्चय करेल, आत्मज्ञान ग्रहण करेल, माझ्या स्वरूपाचं ज्ञान त्याच्या चित्तात भरेल. असा महात्मा असेल ना कोणीतरी अर्जुना. हो देवा, असतो असते ज्ञानाला प्राशन करणारे, वेदाला ग्रहण करणारे, स्वतःला जाणून घेणारे, आनंदामध्ये विहार करणारे, सिद्धांताचं चिंतन करणारे आणि अज्ञानाला बाधित करणारे ज्ञानी महात्मे असतात देवा, असतात. त्यांच्यामुळे पृथ्वी चालती. आमच्या समोर आहेत. जाणे उखी आहेसा. हा संसार वृक्ष खोटा आहे असं जो कोण जाणून अर्जुना. तो महात्मा आहे बरं, तो महान आहे, तो महात्मा आहे, तो जाणतो आणि तो खोटा म्हणतो, पुन्हा निश्चय करतो आणि माझ्यात राहतो, मला ओळखतो, माझी प्राप्ती करतो, ओवीच्या ज्ञानात येतो आणि माझ्या साध्यापर्यंत पोहोचतो. तो मला माझ्याशी एकरूप होतो. तो माझा आहे, मी त्याचा आहे. तो माझा आहे, मी त्याचा आहे. रामा किती सुंदर आहे. खूप मस्त, खूप मस्त. एक अभंग आता मला येत नाही, मग आमचे गुमचाळी सर आहेत की नाही मला येत नाही, पण अशा अभंग खूप आहे बरं का. आता मला अभंग जास्त येत नाहीत आणि आहे ते विसरले, भजन नाही सध्या विसरून गेले. तर एक उदाहरण देते तुम्हाला मी. एक अभंग बघते आठवतंय का नाही ते. पाहताना दिसे वेगळी का,
तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळा एक, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी, मी तू माझा स्वामी मी तुझा रंग. देवा माझा स्वामी स्मारक आहेस, मी तुझा सेवक आहे, रंग आहे. पण जर पाहायला गेलो, ज्ञानानं जाणलं तुला, तर वेगळा कुठे तू माझ्याहून. पाहताना दिसे वेगळे मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी, पांघरू हारी. कळलं? सोडल्यावर दोघं एकत्रच आपण. तुझी घोंगडी टाक मायाची, मी टाकली अविद्येची, आणि दोघं आलं स्वरूपात, एकत्र आलं, ज्ञानमय झालं, समरथ झालो, ब्रह्ममय झालो, एका सिद्धतेत आलो, एका स्थानावर आलो, मूळ रूपाकडे गेलो, ब्रह्मरूप झालो. तुझ्या रूपात जीव रूप झाला, तुझ्या जीव रूपात जीव एक रूप झाला. मी तू पण टाकलं आणि स्वतःच रूप त्यानं पाहिलं, त्या रूपात तो प्रवाहित झाला. बुद्धी तिथं आली, त्या परब्रह्मामध्ये एकरूप झाली. मी तू पण त्यानं सोडलं, अज्ञान त्याचं तुटलं, त्याने भगवंताला गाठलं, तिने पांडुरंग बनली. पांडुरंगाच्या पायापाशी बुद्धी थांबली, ज्ञानमय अवस्था झाली. ज्ञानी पांडुरंग आहे, त्याचं मन दंग ईश्वरात, त्याला संग आहे साधूचा, त्याला अंग आहे ज्ञानाचं, त्याला बोध आहे अद्वैताचा. तो श्रेष्ठ जगात, तो एक रसात आहे, तो पांडुरंगाच्या सोबत आहे. स्वतः त्याची सदा वारी आहे, सदा तो त्याच्या दारी आहे, तो देहाच्या दारी नाहीच. अष्टांग दंडवत माऊली. आम्ही निघाला तो परब्रह्म झाला, देहातून वृत्ती निघाली, बुद्धी ब्रह्म झाली, स्वतः पांडुरंग बनली. आता कोणची वारी उरली? वाव. झाला त्यानं मी तू पण टाकलं, उपाधीचा निराश झाला, एकच झाली दोघे जण. त्या रूपात बुद्धी प्रवाहित झाली, एक रूप झाली. तिथं अज्ञान तुटलं, बुद्धी पांडुरंगाच्या पायावर थांबली, अशी ज्ञानमय अवस्था झाली. त्याच्यात मन दंग झालं, साधूचा संग झाला, ज्ञानाचं अंग आलं, आणि त्या अद्वैत बोधामध्ये बुद्धी त्या एक रसात बुडून गेली. त्या पांडुरंगासोबत तिथंच त्याची वारी, सदा वारी, सदा त्याच्याच द्वारी. देहातून वृत्ती निघाली, ती बुद्धी ब्रह्म झाली, पांडुरंग झाली, पांडुरंग झाली. आता कोणती वारी उरली? आता कोणती वारी उरली माऊली? अष्टांग दंड. प्रेरणा कधी कोणचं कधी कोणचं. खरंच आहे माऊली, खूप सुंदर अलौकिकच आहे. अनुभूती आहे माऊली तुमची, तुमचा अनुभव हृदयातली ती तुमची अवस्था आहे, ते शब्दात आपोआप सरस्वती माता मांडून देते. खरंच आहे माऊली. धन्य झालो आपण आज, धन्य धन्य आज धन्य धन्य आज दीन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा आशीन गेला. धन्य धन्य आज दीन संत दर्शनाचा. एकच घोंगडी मला तस्य शाखा गुण प्रवर्धा विषय प्रबाला अधस्तदं प्रसुतादस्य शाखा गुण प्रवर्धा विषय प्रमाण आदस्य मूलानुसंततानि कर्मानुबंधोनि मनुष्यलोके. मनुष्य लोकाला बंधन का होतं? कर्म बंधन का करतं? कर्माचं बंधन कसं जातं? कर्माला बंधन होण्याला मूळ कोण असतं? मूळ अज्ञानामुळे हे कर्म तुम्हाला बंधन करतं. कर्माची आसक्ती वाटते,
कर्माचा संबंध होतो. मन कर्माकडे राहतं, माझ्यापासून दूर जातं. जेव्हा कर्माला सोडायला तयार होतं तर साधना परिपक्व होती. साधनेवर अवलंबून असणारा साधक माझ्याकडे थांबतो तर कर्माला सोडून देऊन परिपूर्ण बनतो. साध्याच्या प्राप्तीसाठी तो साधनेवर येतो. अज्ञान मुळाला टाकण्यासाठी अतोनात यत्न करतो. तो कसा करतो बघूया. अधश्चोर्ध्वं वृषदातस्य शाखा. अर्जुना, संसार वृक्षाच्या शाखा अधश्चोर्ध्वं, अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरी, वृषदातस्य शाखा पसरलेल्या आहेत. संसार वृक्षाच्या शाखा खाली आणि वरी पसरलेल्या आहेत. गुण प्रवर्धा विषय प्रवालाः. आता थोडा विषय बदलला. इथं सांगायचे गुण प्रवर्धा विषय प्रवालाः. त्या संसार पसरलेल्या शाखा, शाखेत कोण पसरले? त्या पानामध्ये 3 गुण आहेत. विषय गुण प्रवर्धा, त्या शाखेच्या रूपानं पानाच्या संगतीनं ते गुण विराजमान झाले. गुण विषय प्रवाला गुण प्रवर्धा, 3 गुणांनी वाढलेल्या शाखा आहेत खालच्या आणि वरच्या. आणि विषय रूपे हे त्या वृक्षाचे पान आहेत. गुण विषय प्रवाला, हे गुण त्या खालच्या वरच्या फांदीमध्ये पसरले. गुणसहित फांदी इथे संसार वृक्षाची, त्या वृक्षामध्ये गुण पसरलेत मी. मग आणि ते पान जे आहे ते विषयरूप आहे. म्हणजे ते गुण ते पानाकडे जातात, विषयाकडे नेतात मनाला. असा वृक्ष आहे. पण जेव्हा माझं ज्ञान होतं तर ते मन त्या विषयरूप पानाकडे जात नाही. ते मन मुळाकडे येतं. मूळ म्हणजे मी आहे. पण त्याला आवरण केलेलं मायेनं ती बाधित होते आणि ते अज्ञान तिथं नष्ट होतं. अज्ञानाचा नाश होतो, आत्मप्रकाश होतो. गुणाला मन सोडतं आणि विषयरूपी पानातून ते बाहेर येतं. विषय वासना बंद होती. विषय भोगण्याचं तिथं मनाला आवडत नाही. पण ते पावन होतं, मन पवित्र होतं. आणि पवित्र मन गुणाला सोडून देतं आणि ते माझ्याकडे येतं. मनात आणण्याचा प्रयत्न करतं. साधनेवर आलो होतं आणि साध्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा त्याला मी हातात हात देतो, माझ्याकडे घेतो. हा 15 वाद्य जो जाणतो, वाचतो, ऐकतो, त्याला माझी प्राप्ती होते. असं जाणलं तर प्रपंच रूपा अधो शाकिया पादपा ढाळिया जाती उमपा ऊर्ध्वही उज. ह्या संसार वृक्षाच्या झाड्या आहेत ना तुला अर्जुना, कशा कशा कुठं कुठं जाते सांगतो. मग याची प्रपंच रूपा अधो शाखा ही पादपा, अधो म्हणजे खाली. त्या संसार वृक्षाच्या शाखा डहाळ्या खाली आल्या सरळ. डहाळिया जाती उमपा ऊर्ध्वही उज, काही फांद्या खाली आल्या सरळ, काही फांद्या वरी गेल्या सरळ. असा वृक्ष माझा दिसणारा संसार जगत वृक्ष. काही फांद्या खाली, काही फांद्या वरी. बर, पुढे काय म्हणले भगवंत. आणि आधी फाकली ढाळे. आता मधी खाली गेली, वरी गेल्या, काही काही खाली आल्या फांद्या. आता मध्यभाग राहिला. मध्य भागातल्या फांद्या सांगतो तुम्हाला, लई मस्त आता. आणि आधी फाकली ढाळे तिये गोती मुळे तयाही तळी पगळे वेल पालव. मधल्या फांद्या सुद्धा खाली वागतात ना. आधी फाकली ढाळे. मग ज्या फांद्या आधी आहेत त्याला पण मुळ येतात खाली खाली. आणि त्या मुळाला पुन्हा फांद्या, पुन्हा त्याला पानं, पुन्हा त्याला फुलं. असा विस्तार होत होत फांद्याला फांद्या, फांद्याला फांद्या, फांद्याला फांद्या, हजारो लाखो कोटी फांद्या एकमेकात एकमेकात अडकून बसतात. हे तुमचे नाते घरातले. वंश पिढ्यान पिढ्या, फांद्याला फांद्या, फांद्याला फांद्या, फांद्याला फांद्या, फांद्याला फांद्या. त्याला पाणी द्या, तिळाचं, अंगठ्याचं, बामणाचं, चलू द्या. हो माऊली, आम्ही वृक्ष पाणी घालू घालू वाढवलंय. पाणी घालू घालू खत पाणी त्याला पोषक खूप वाढवलंय, त्याला भरपूर वाढवून ठेवलंय. आणि आधी फाकली डाळे. आधी जी फांदी खाली गेली का त्या फांदीला पुन्हा फांदी येते, त्याच्या त्याला मुळे येतात खाली. आणि त्या मुळ्याला पुन्हा फांदी, फांदीला पुन्हा फुलं, फुलाला पुन्हा फळ.
अशा असंख्य फांद्यात फांद्या उत्पन्न होतात अर्जुन. बघा मस्त आहे. ती होती मुळे, ती खाली फांदी का त्याच्यातून त्याला मूळ येतं खाली, त्या मुळातून पुन्हा फांदी येते. ती मुळी मी वर का त्यामुळे मी फांद्या वाढवतो ना. त्याला जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू या फांद्या. रामा चला पुढे. आधी तळी पगळे वेल पालव, मग त्या फांद्याला खाली जातात, त्या फांद्या त्याला खाली पानं फुलं अजून किती येत राहते. बघा पुढे आता वेल पालव, त्याचा वेल खूप वाढतो, फांद्या वाढतात, त्याला पानं येतात. ऐसे जे आम्ही म्हणतले उपक्रमी, तेही परिसे सुगमी बोलू बोली सांग. ऐसे हे आम्ही, हे असं प्रारंभ तुला सांगितलं का नाही, एक शाखावरी ऊर्ध्व मूलवर शाख मश्वस्तंभरावर खाली फांद्यावरी फांद्या, इकडे फांद्या मध्ये फांद्या, तुला सांगितलं का नाही मी. ऐसे जे आम्ही म्हणतले उपक्रमी, ते तुला प्रारंभी आम्ही सांगितलं. तेही परिसे सुगमी, ते का सांगितलं. तेही परिसे सुगमी बोली सांग, ते सांगतो तुला. ऐक आता पुढच्या ओळीत 147 आलो. तरी बद्ध मूळ अज्ञाने महाददादी शासने, वेदाची थोरवणे घेऊनिया, वेदाची थोरवणे घेऊनिया. म्हणजे देवा वेदामध्ये विहित कर्म निषिद्ध कर्म जन्म मृत्यू पाप पुण्य अधोगती स्वरूपस्तुती मुक्ती बद्धता हे सगळं अनुक्रमी मांडून दिले. निषिद्ध कर्म प्रारंभ कर्म कोणतं करावं, कोणते जन्म कोणते येऊनी कोणता, सगळं सगळं वेदामध्ये सगळं लिहिलंय. त्यानुसार हा संसार वृक्ष वाढतो. विहित कर्म करण्याचं पुण्य होतं, निषिद्धाचं पाप होतं, नित्य कर्माला मी फल देतो. पण ज्या वेदाचं संसार वृक्षाचं मूळ जे अज्ञान आहे, त्याचं ज्ञानानं छेदन पण करतो. ज्याला अज्ञान त्याला संसार वृक्ष दाखवतो, ज्याला ज्ञान त्याला माझ्याकडे घेतो, वेदाचं अरण्यात नेतो. नाना शिकवावं लागतं, तपस्या करावं लागतं, योग्याला हाडमासापर्यंत जावं लागतं, श्वासाचं मार्जन करावं लागतं, तपस्येत जावं लागतं, नाना मंत्र शिकावे लागतात, नाना नाम घ्यावे लागतात, नाना ग्रंथ वाचावे लागतात. हे सगळे वेदाचे अरण्य धुंडळावे लागतात. पण हे वेदाचं जे खरं ज्ञान जे माझे साधक घेतात, त्याचा संसार वृक्ष मी बंद करतो, त्याचं अज्ञान मुछेदून टाकतो, त्याला माझ्यासोबत घेतो, त्याला माझी स्थिती देतो, त्याला ब्रह्मरूप मी करतो. कसा करतो ते बघू आता. ऐका. तरी बद्ध मूळ अज्ञाने, ऐका, तरी बद्ध मूळ अज्ञाने, ते जे बद्ध लोक झालेत ना, त्याचं मूळ काय अज्ञान आहे. ते दृढ झालेत अज्ञानामध्ये, घट्ट बसलेत, ते सोडायला तयार नाही. जन्मतात मरतात आणि ते वृक्ष त्यांच्यामुळे वाढतो. हे आता मला बोलायचं कळण झालं पण आलं उत्तर. त्यांच्यामुळे संसार वृक्षाच्या फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या वाढत्या. कारण का. तरी बद्ध मूळ अज्ञान, संसार वृक्षाची वृद्धी वाढ त्याचं मूळ अज्ञान आहे. महादादिकी शासने, महदादिक शासने, महदात म्हणजे बुद्धी, पंचमहाभूत, त्याला एकत्र करून ही फांदी तयार होती. त्या देहाची, जगताची, पिंड आणि ब्रह्मांड. महादितक, ऐका, महादादिकी शासने, महदात म्हणजे बुद्धी, पंचमहाभूत सासली एकत्रीकरण झाले आणि त्याच्या उत्पासून हे संसार वृक्ष तयार झाला. हा पिंड एक देहाचा आणि असंख्य देहाचा ब्रह्मांड. एका पिंडाची अनेक ब्रह्मांडात आहे. पिंडापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आणि त्याचं मूळ अज्ञान आहे. ते जे दृढ झाले तिथं दृढ घट्ट बसले त्यांचं मनामध्ये. मी देह, माझा देह, मी देह, माझा देह, मी देह, हे दृढ अज्ञान त्यांच्यापाशी कायम आहे. म्हणून असा संसार वृक्ष पावलाय. म्हणून तुला मी सांगतो आता त्याचं मूळ अज्ञान कसं छेदून काढायचं, संसार वृक्ष कसा तोडून फेकायचा, त्याचं ज्ञान कसं बुद्धीत ठेवायचं, साधूचा संग कसा करायचा, ब्रह्मरूपता कशी प्राप्त करायची, आनंदामध्ये कसं थांबायचं, स्वानंद कसा भोगायचा, परमानंदाला कसं एकरूप व्हायचं, हे तुला मी सांगतो. वेदांची थोरवणे घेऊन या.
पर्याधी तव स्वेदज जरायुजी उद्बीज अंडज उडोनी महाभुज उठती चारी. चारी वर्ण चारी फांद्या कशा फुटत्या संसार वृक्षाला. चार येवण्यातून हे जगत उत्पन्न केलं मी. येवणे 4 आणि त्याचे जीव 184 बनवले. खाणी येवणी 4 खाणी 184. उद्बीज जारज अंडज स्वेदज. कुणी उत्पन्न होतं, कुणी अंडातून येतं, कुणी घामातून होतं. मनुष्य योनी उत्पन्न होऊन वाढत जन्मती. अशा 4 योन्या संसार वृक्षापासून उत्पन्न केल्या आणि 4 भागातून 184 योनी तयार केल्या. त्याच्यामध्ये हा जीवात्मा फिरतोय अर्जुना. बऱ्याच लोकांना जन्म मृत्यू माहित नाही, मोक्ष आवडत नाही. तुम्ही आम्हाला तुमची गीता, तुमचा जन्म, तुमचा मोक्ष आम्हाला नको. आम्हाला मान्य नाही मोक्ष जाणं, स्वर्ग आम्हाला मान्य नाही. पण ह्याच्या मान्यतेवर वेद नसतो ना. हे म्हणजे स्वतः वेद आहे का? तुझ्यासारखे किती मूठभर लोक असत. असले लोक नास्तिक म्हणतात त्यांना. आस्तिक नाही, बिलकुल नाही. जे वेदाने सांगितलं ते आस्तिक मान्य करणारे, नित्य नैमित्तिक काम्य न करणारे, नित्य नैमित्तिक कर्म करणारे, भगवंताला भजणारे, वेदाला पूजणारे, स्वाधिष्ठान जे आपलं स्वतः स्वरूप प्रगट करणारे, आपल्या जीवनाच्या कल्याणाच्या धारणा धरणारे, नास्तिक लोक वेगळे असतात. नास्तिक भरपूर असतात. आता कलियुगामध्ये नास्तिक आता भरणार. त्याचं वर्णन काय करून पाप याचं काम. वाणीला पाप करून घ्यावा आम्ही तुमच्यामुळे. रिकामात ताप, वाणीला पाप. चला पुढं. कुठे 4 येऊन तयार झाल्या. एका काचेनी अनगठी. त्या एका येऊनीतून किती किती फराटे पडतो सांगतो. या एका चेनी अनगटे. त्या एका फांदीवर काय काय फुटतं ऐका. 84 लक्ष 10 फुटे. आधीच विषय झाला आपला. त्या एका संसार रूपी वृक्षाच्या फांदीवर 84 लक्ष योनीमध्ये तो जीवात्मा फिरतो. गर 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 गर. त्याला ते म्हणतो आम्हाला माहितच नाही फिरतो का ते. आम्ही काय बघितलं का? तुम्ही घेतल्या का वरी? घेतल्या का तुम्ही? तो बोलते ते माझ्याच लोक असत. एका काचे नियान गटे 84 लक्ष 10 फुटे. त्या संसार वृक्षाला 84 लक्ष योग फांद्या पडतो मी. ते वेळी जीव शाखा फाटे संघची होती. त्यावेळी जीव शाखा फाटे संघची होती. तेव्हा हे जीव असंख्य रूपानं पुन्हा पुन्हा प्रगट होतात. एक जीव असंख्य जीव तयार होतात. बघा ऐका. ते वेळी जीव शाखा त्या जीवाला असंख्य रूपाने मी प्रगट करतो. ते वेळी जीव शाखा फाटे. त्या जीव शाखेला इतके फाटे फुटतात की त्याला नाना योनी जाऊन नाना जन्म, नाना यातना, नाना भोग, नाना कर्म अशा फांद्या मी फुटतो संसार वृक्षाच्या. त्याला पुढे आता काय सांगू तुम्हाला. किती बोलू डोकं उठते माझं. स्त्री पुरुष नपुसंगे. मग हे संसार वृक्ष वाढतो कसा? स्त्री आणि पुरुष रजोगुणाने एकमेकांवर आढळतात. साका सरळिया नाना सृष्टी ढाळिया आडफाटती माळिया जातीची या. मग त्या संसार वृक्षाला असा असंख्य शाखा फुटतात. तर नाना सृष्टी ढाळिया. नाना रूपी सृष्टी त्या ढाळ्याच्या रूपाने मी प्रगट करतो. नाना सृष्टी ढाळिया. संसार वृक्षाच्या ढाळ्या म्हणजे अनंत रूपाची सृष्टी प्रगट कर. आड फुटती माळिया जातीची या. मग त्या ढाळ्या म्हणजे हे वर्ण ब्राह्मण, वैश्य, कोमटी, आर्य, साळी, माळी, तेली, तांबोळी, कोळी, वंजार, चांबार, सुतार, लोहार हे अनंत जातीच्या शाखा फुटतात त्या मनुष्याला. मी व जाती तयार केल्या असं सांगतो. बघून जाऊ दे ऐकान जरा. आड फुटती माळिया जातीची या. स्त्री पुरुष नपुसंग हे व्यक्ती भेदाचे टके. अंधळती अंगिके विकार भरे. त्या रजोगुणाच्या विकारामुळे स्त्री आणि पुरुष एकमेक आढळून त्या जगताची उत्पत्ती मी वाढवतो. जैसा वर्ष काळ गगनी
पाळली जे नवघणी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. जसं पावसाळ्यामध्ये वर्ष काळ गगनी आकाशात, पावसाळ्यामध्ये आकाशात नवघणी, आकाशात किती ढग आले किती गेले कोण मोजतंय. तसे लोक किती मेले किती जन्मले कोण मोजतंय. मी आकाशाला माहित नसतं किती येणार किती ढग जाणार. तसं मला माहित नाही किती आले किती गेले किती आले किती चालले. हे जीव पाळले जे नवघणी. जसं आकाशामध्ये नवे नवे ढग व्यापले जातात आकाशात. आंधळी ते सॉरी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. आकार जात अज्ञानी, नाना आकारामध्ये त्या अज्ञानी जीवाला मला पाठवावं लागतं. आकार जात अज्ञानी. तर खूप काय बोलता येते. काय बोलू तुम्हाला, वाणी नाही शब्द पण नाही माझ्याकडे बोलायला. काय सांगू, लई त्रास होतो बोलताना. काय किती अवघड आहे आपलं जगणं, किती मुश्किल केलं, किती घाणेरडं बनवलंय. स्वतःला शान समजतो. वेद नाही, ज्ञान नाही, गीता नाही, नाम नाही, भक्ती नाही, सत्संग नाही, अध्ययन नाही, ओवीचा भावार्थ नाही, माऊलीच्या ज्ञानाची स्थिती नाही, भगवत भाव नाही. आपलं जीवन कशासाठी आलं ते कळत नाही. कल्याणाचा मार्ग सापडत नाही. परमात्मा कुठं आहे माहित नाही. परमात्मा कसा आहे ते बुद्धीला जाणीव नाही. मी तो आहे तिला अवगत नाही. त्याच्याकडे कसं जावं. काळ गगनी पाळली जे नवगणी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. आकार जात अज्ञानी वेली जाय म्हणजे ढग येतात किती येतात किती जातात कसे जातात हे कळत नाही आकाशाला. तसं आकार जात म्हणजे काय. त्या अज्ञानामुळं त्या बुद्धीला त्या जीवाला असंख्य आकारात जावं लागतं. जन्म मृत्यूला पाहावं लागतं. नाना येऊन शिरावं लागतं. त्याला मी तिथं पाठवतो अर्जुना. आकार जाता अज्ञानी वेली जाय. त्या अज्ञानी रूपी जीवाचा जन्म मृत्यूचा वेळ एवढा वाढतो. कोटी कोटी जन्म त्याला कमी पडतात. पण तो मला प्राप्त करत नाही. मला ओळखत नाही. अज्ञान टाकत नाही. तो मला जाणत नाही. माझं ज्ञान प्राप्त करत नाही. तो त्याची देहस्थिती सोडायला तयार नाही. तो मूर्खासारखा वागतो अर्जुना. दांभिकपणा करतो. मला ज्ञानाची गरज नाही. मला तुमच्या येवण्या लागत नाही. तुमचा स्वरूप कोणी बघितला तुमचा मोक्ष आम्हाला लागत नाही. असे माजलेले लोक मी खूप बघितलेत. मला डोकंच उठतं विषय काढला की. समोर बोलतात आमच्या काय बोलावं. किती पाप असली त्यांच्यापाशी. अतोनात पाप. ज्या ज्ञानाच्या रस्त्यावर वेदाच्या रस्त्यावर आत्मचिंतनाच्या भूमिकेत बुद्धी नांदती आणि त्या बुद्धीला तुम्ही भाव घालता. तुम्ही तर करत नाही पण लोकाला करू देणं निवांत. लागू बाई लागू साता घरा लागू असा प्रकार असतो लोकांचा. अपवित्र ते लोक असतात. काय जे काही एका लोकांचं आहे का. कुणी कुठे भेटत काही भेटतात. कसे नमुने भेटतात काही बोलतात. भेटावं लागतं आम्हाला. चला जाऊ दे. तैसे आकार जाता अज्ञानी वेली जाय. मग शाखाचे नि अंग भारे. ह्या शाखा वाढल्या ना पापी लोकांच्या अज्ञानी लोकांच्या. लई शाखा वाढल्या कांद्या फुटल्या. मग काय झालं. मग शाखाचे नि अंग भारे. त्या शाखाच्या फांद्याच्या वजनाने त्या वाकल्या. लवोनी गुंफती परस्परे. त्या लवल्या एका मकात अडकले. आता अडकायचं तुम्हाला माहिती. तुम्हाला मी सांगू कशाला. एवढं नाथाचं प्रेम आहे तेवढं देवाचं कुठे. म्हणजे महाराज सांगायचे बाई जावाय आले की पागल होती. माझे महाराज सांगायचे. महाराज आणि वार करायला तोंड कसं करते. एकदा गोष्ट सांगते काय झाली ते ऐका. एकदा महाराज जावा यायचा म्हणून काय आवडतं सुरपट्टा. मग केलं जावायच्या आवडीचं. जावाय आलाच नाही. गाडी फेल झाली वाटात. वापस गेला घरला त्याच्या. स्वयंपाक काय करा तितक्यात वार करी आला. बघा ती बाई म्हणती माय जावयानं केलं. जावयासाठी केलं आणि वार करायकडे गेलं.
महाराज हसवास सांगायचे. तिचं त्रप झालं ना, ज्याच्यासाठी केलं ते खाल्लं नाही. अगं येडपट धुतारे, ते जावाय लाखपटीने पुण्यवाने की वारकरी पांडुरंग खाल्ल्याचं दार आहे का अक्कल तुला? आहे का अक्कल? पांडुरंगाचा भक्त आहे ते जेवला की पांडुरंग जेवल्यासारखं पुण्य म्हण की. काय होतं नाही खाल्लं एखाद्या जावायनं का? 12 महिने 18 काळ सोनं त्याला, लेख त्याला, घर त्याला, गाडी त्याला, घोडी त्याला. आधी घोडी बसायचं मग गाडी द्यायची जरा. आता बस कर की, आता शांत बस. आता वारकऱ्याकडे दे तुझं काय आहे ते भांडवल. कुठं पुण्य बुद्धी होती एवढी? एवढं पुण्य आहे का? नसता नसता. फांद्या अडकल्या म्हणून सांगल्या बर का. जावायचं आपल्याला काही माहित नाही, आपण काही केलं नाही. तुमचं बघतो तर बोलतो. मी बोलून झोपी गेले का? आकाचे अंगवरे लवणी गुंपती परस्परे एकमेकाडे अडकती बुद्धी. गुणक्षोभाचे वारे उदय जाते. मग त्या फांद्या परस्पर अडकतात. आणि गुणक्षोभाचे वारे, गुणाचा क्षोभ म्हणजे वृत्तीमध्ये विकार. जो गुण आला त्या गुणावर बुद्धी हवी होती आणि त्या गुणाच्या व्यवहाराकडे जाती आणि ते गुण बुद्धीत ठेवून त्याचा व्यवहार करते आणि गुणाचा व्यवहार मी केला म्हणते. या ज्ञानामुळे होता अर्जुन. मग गुणाचा मधीच गुण उदयाला येतो, त्याचा विकार होतो आणि वृत्तीमध्ये विकार गुणामुळे होतो आणि त्या विकारापासून आकाराकडे मन जातं आणि आकारातून त्या बुद्धीमध्ये भेद होतो आणि ती बुद्धी माझ्यापासून दूर जाते आणि गुणाचा संबंध करून ते व्यवहार करते. ती व्यवहाराकडे जाते, वासना उत्पन्न होते. काय 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 मला माहित नाही, आता डोकं खराब आहे माझं. गुणाक्षोभाचे वारे उदयसाठी. मग आता गुणाचा व्यवहार, गुणाचा प्रहार आणि गुणाची शक्ती सुरू होती. गुणाचीच कुठे होती बुद्धी? कारण ती गुणाचा विकार करून तिथे थांबते आणि गुणाला सोडल्यावर माझ्यात येते. पण अज्ञान मूळ असल्यामुळं गुणाचा क्षोभ होतो, विकार होतो आणि मला ते मन आकाराकडे जातं. मग जगताचा आकार असू दे, देहाचा आकार असू दे या देवाचा आकार असू दे, बुद्धी आकारातच आहे, विकारच आहे आणि हा निर्विकारच आहे. हे मला सांगायला वेळ नाही, सांगल कधी वेळ भेटल्यावर. चला पुढे 53. तेथ तेने अचाटे. जेव्हा भगवंत आकार घेतो तर ते आकार तरी कुठं खरा असतं? तो मायेचाच आहे, तसं मायाच आहे त्याच्यापती. आणि माया म्हणजे काय खरी काय? जास्त सांगता भक्त जाईल मात्र मग बसावं लागतं आम्हाला. ते कामा ताप काय कमी का तुमचा? ते पण मायातून बाहेर आला की आकार घेतात ते ना, आणि त्याला आकार असतो का? त्याचे निर्विकार आहे की आपण घेतला सांगायला तुम्हाला आम्हाला बोलायला, वेदाला प्रगट करायला श्वासातून, गीतेला वाणीतून, जगाला ज्ञान द्यायला म्हणून आला. तो खरा नसतो. आला आणि गेला म्हणजे खरा आहे काय? कमून गेले शरीर नदीमध्ये राम, कमून धरून ठेवले तेव्हा कमून नाही राहिले. पण ती भक्ती जगासाठीच आहे आणि भक्तीतून मुक्तीच आहे. भक्तीतूनच प्रवेश आहे ज्ञानाकडे. म्हणून भक्तीचा ठेवा, भक्तीचं माध्यम आहे. पण भक्तीमध्ये त्याचं स्वरूप कळावं लागतं आणि भक्तीतून मुक्तीकडे यावं लागतं. सगळं समजून घ्यावं लागतं. आम्ही भक्तीच आहे ना, आमची काय भक्ती नाही का काय? तिला ज्ञान नाही, तिला गर्व आहे ज्ञानाचा. हे का कुंडा मला बरं खाली, तिला गर्व, तिला वेदच सांगता येतो. तुला कोण सांगतो रे वेंढरे? जे माझ्या स्थितीवर आलो ते बोलता येतं. उच्च स्थिती आहे, भक्तीतून पुढे आलोत ना. सोडली का पूजा हार, सोडले का आम्ही? तू बघितलंय का काय सुटलं काय जुटलं? ते फक्त बोर्ड दाखवायला लोक हुशार असतात. कलताल्या माणसाला टंगडं वडायचं, पडतं तोंडावरती. पडतं तर पडतं, नाक फुटलं की बघायला येतं पुन्हा. टंगडं वडलं का ते बघतं, नाक फुटलं का, गाल फुटला का, दात पडले का, पुन्हा बघतच नाही लोक टंगडं वडल्यावर. कळालं का? त्याला जाऊ द्यायचं नाही. पोट दुखतं, ओवा खा मग. बाराण गोळी भेटते, बाराण ती गोळी घ्यायची, थांबतं पोट. वडे जे पुढे चाललं का त्याची टंगडे वडायचे. आणि तो कुठं रे? मी कुठंच नाही म्हणते ते. भक्तीत आहेस का? नाही. कर्मात नाही. ज्ञानात तर नाहीच नाही. संतात नाही. तर श्रवण नाही. हातात वेद नाही. ज्ञानेश्वरी कळत नाही. गीता शिवली नाही. राम तुला कळालं नाही. असं हात केला निघून गेलं, संपलं का? अरे रे 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 अवघडे.
जन्म पाण्यात टाकते ते लोक, आयुष्य वाया घालते. काय काहीच नाही ना हाताला. सेवन, अध्ययन, नामस्मरण, भक्ती कुठे आहे मिळत. जाऊ दे बाप्पा, आपला काय देतं त्याला, आपला आपल्याला चलू दे त्यांना. आता थांबते मी. झडझडाट येते ठाई हा फाटी उर्दमूळ श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. सर्व साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ.